यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये कारखान्यातील कामगारांकडून मालकावर जीवघेणा हल्ला, मालक नदीम शेख जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली। क्यूआयच्या सर्व्हेनुसार बीकेसी मध्ये सर्वाधिक खराब हवा, बीकेसी परिसरातली हवेची गुणवत्ता 192 अंकांवर। राज्यात आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा थंडी जाणवणार। पुढचे 72 तास राज्यामध्ये ढगाळ वातावरण, तर दिल्लीतील तापमान 6 अंश सेल्सिअसवर। कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात, जलवाहिन्यांची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार। बेस्टला महानगरपालिकेकडून 500 कोटींची मदत, नवीन बसेच्या खरेदीसाठी बेस्टला फायदा होणार। पालिकेकडून आतापर्यंत बेस्टला 8000 कोटींची मदत। एलटीटी रेल्वे स्थानकामध्ये अस्वच्छता केल्यास 100 रुपये दंड, रेल्वे स्थानकामध्ये 3 महिन्यांसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती। मुंबईमध्ये मनोरंजन महागणार, मुंबई महापालिका चालू वर्षामध्ये रंगभूमी करामध्ये वाढ करण्याच्या विचारात। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन, आव्हाडांनी प्रभू रामाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। आव्हाडांच्या घरासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी।